आहे ना। थोडासा या प्रश्नांबाबत काय झाला बरं, आयोगाच्या प्रश्नाचा थोडासा अंदाज आला। आयोगाचे प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षेला विद्यार्थी मित्रांनो असं प्रश्नांचं स्वरूप असतं जे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा थोडा परामर्श इथं पाहायला मिळाला, बरोबर आहे। चला पाहूयात आता या ठिकाणी पहा, क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय। अगदी बरोबर आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय होय बरं, तो काय होय, क्रियापद होय। लक्षात आलं, पहिलं त्या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी पहा, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात। व्हेरी गुड, शाबाश, अगदी बरोबर आहे। ओके, क्रियापदातील प्रत्ययरहित क्रियावाचक मूळ शब्दाला काय म्हणतात, धातू म्हणतात। क्लिअर आहे पॉइंट। ओके, त्याच्यानंतर पाहूयात आता सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात, सर्व क्रियापदे क्रिया दाखवितात। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदाचे प्रकार त्या ठिकाणी सकर्मक अकर्मक मुख्य दोन आहेत, तर क्रियापदाचे अन्य विविध प्रकार एकूण 10 पडतात। लक्षात आलं, एकूण किती, 10 पडतात। मग आता मला सांगा, सर्वच क्रियापदाच्या प्रकार आपण शिकलो, त्या सर्वच क्रियापदाच्या प्रकारामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वच क्रियापदे ही क्रिया दाखवत नाहीत। लक्षात आलं, सर्वच क्रियापदे, इथं काय म्हणलंय, सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात, पण सर्व क्रियापदे त्या ठिकाणी क्रिया दाखवतात का, नाही। त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, या ठिकाणी हे तुमचं काय असणार आहे, चूक असणार आहे। कारण का, मला सांगा, मला चहा नको, मला चहा नको, मला सांगा आता हे क्रियापद आहे, बरोबर आहे, ते क्रियापद आहे। मग मला सांगा, मला चहा नको कोणती क्रिया दाखवायले का, कोणती क्रिया दाखवायले का, या वयात असे वागणे बरे नव्हे, नव्हे म्हटल्याच्या नंतर मला सांगा कोणती क्रिया दाखवायले का, नाही। म्हणून अनियमित क्रियापदे यांना असं म्हणायचे। लक्षात आलं, म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे या ठिकाणी काय असणार आहे, विधान चूक असणार आहे, विधान काय आहे, हे चूक असणार। परंतु विद्यार्थी त्या ठिकाणी इथंच सगळे बरोबर काढले, परंतु इथं थोडेसे थबकले का बरं, वरील विधानापैकी अचूक नसलेली म्हणले, काय म्हणले, अचूक नसलेली म्हणले। आता अचूक नसलेली म्हटल्यामध्ये त्या ठिकाणी अनेकांची उत्तर चुकलेली असतील। अचूक नसलेली म्हणजे अचूक याचाच अर्थ या ठिकाणी काय होतो, बरोबर आहे ना, याचाच अर्थ या ठिकाणी काय होतो, बरोबर। मग बरोबर नसलेली म्हणलं त्यांनी, अचूक नसलेली कसा टाकले बघा, अचूक नसलेली म्हणजे काय, बरोबर नसलेली। मग बरोबर नसलेलं फक्त पर्याय क्रमांक काय आहे, क, है ना। काळजीपूर्वक